सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत फजी ब्राउनी. आता ह्याच्या आधी मी ओट्स ब्राउनीची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही तिथे जाऊन तीसुद्धा चेक करू शकता. आणि ही फजी ब्राउनी कशी टर्नआउट होते ते पाहण्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. आणि माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तशी संक्रांती येते तर संक्रांती स्पेशलसुद्धा एक व्हिडिओ येणार आहे, तर त्यासाठी प्लीज स्टे ट्यून्ड. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचे फीडबॅक्स प्लीज द्या, म्हणजे तुम्हाला रेसिपी कशी वाटते किंवा मी अजून काय मॉडिफिकेशन्स केले पाहिजे व्हिडिओजमध्ये. तर मी नक्की सजेशन्स तुमचे वाचेन आणि त्याच्या थ्रू म्हणजे त्या अकॉर्डिंग चेंजेस करायला ट्राय करेन. तर आता इथे तुम्ही बघू शकता की मी हा मिनी टिन घेतला आहे, छोटा स्क्वेअर शेपमध्ये केक टिन. आणि ह्याच्यामध्ये मी बटर पेपर ह्याच्या जी साईज आहे त्या हिशोबाने कट करून ॲडजस्ट करून घेतला आहे. तर सर्वात पहिलं आपण ह्या टिनला ग्रीसिंग करून घेऊया, मग आपण आपल्या ब्राउनीजला बनवायला सुरू करू. स्टेप बाय स्टेप जाणार आहोत, सो एंडपर्यंत नक्की पहा. ऑइल लावून घेऊया. तुम्ही आधीसुद्धा टिनला ऑइल लावून मग बटर पेपर अप्लाय केलं तरी चालतं. तुम्ही आधी बटर पेपर टाकायच्या आधी अप्लाय नव्हतं केलेलं ऑइल, तुम्ही आत्ता हे करते. आणि तुम्ही बटरसुद्धा यूज करू शकता, इथे मी ऑइल यूज करते. तर इथे आपली ही टिन ग्रीसिंग करून रेडी आहे. ही आता साईडला ठेवूया आणि आपण आपल्या ब्राउनीच्या प्रोसेसला सुरू करूया. फर्स्ट प्रोसेस आहे इज बटर विथ चॉकलेट मेल्ट करून आपल्याला गनाश बनवायचं आहे. त्यासाठी मी इथे हर्शीज आणि डेअरी मिल्कचे चॉकलेट घेतलं आहे. आणि हा मी सॉल्टेड अमूल बटर यूज करते, तुम्ही अनसॉल्टेडसुद्धा यूज करू शकता. आता इफ मी सॉल्टेड यूज करते तर मी क्वांटिटी थोडी कमी घेईन, बिकॉज मग ते थोडी सॉल्टी टेस्ट येते त्या गनाशला. तर ते अवॉइड करण्यासाठी क्वांटिटी इफ सॉल्टेड बटर यूज करणार असाल तर थोडं कमी यूज करा. इफ अनसॉल्टेड असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तरी चालेल. तर इथे सर्वात पहिलं एक चॉकलेट आपण घेऊया. आता जसं मी मगाशी सांगितलं सॉल्टेड बटर आहे, सो कमी क्वांटिटी घ्यायची आहे. एवढी आय गेस एनफ आहे. आता ह्याला तुम्ही डबल बॉयलर मेथडने सुद्धा मेल्ट करू शकता, बट देन मी मायक्रोवेव्हमध्ये एक 30 to 60 सेकंड ह्याला ठेवून घेणार आहे. आणि मग हे मेल्ट झालं की मग आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया. तर आता हे मेल्ट झालेलं आहे, ह्याला विस्कनी चांगलं फिरवून घेऊया. कमिंग टू द नेक्स्ट स्टेप. आता इथे मी एग यूज करते. आता तुम्ही इफ व्हेजिटेरियन असाल किंवा तुम्हाला एग आवडत नसेल तर तुम्ही ह्याच्या जागी हाफ कप योगर्ट, दही ते सुद्धा यूज करू शकता. इथे मी एक एग यूज करते. आता आधी आपण एग आणि शुगर मिक्स करून त्याला छान फेटून घेणार आहोत. आता इथे पहिलं मी एग घालून घेते फोडून छान. नेक्स्ट आपण यामध्ये घालणार आहोत शुगर. आता ह्यात ना पावडर्ड शुगर आणि शुगर दोन्ही अशी थोडीशी मिक्स आहे. तुम्ही जर पावडर शुगर घातली तर ते इझी पडेल फेटायला. आणि इफ पावडर शुगर नसेल अवेलेबल तर तुम्ही नॉर्मल तुमची शुगर घातली किंवा ब्राऊन शुगर यूज केलं तरी चालेल. छान फेटून घ्यायचं एकत्र. हे थोडं असं हे होतं ना, फ्लॉपी होतं थोडं, तोपर्यंत ह्याला छान फेटून घ्यायचं आहे. अतिसुद्धा जास्तसुद्धा फेटू नका, बिकॉज ब्राउनीमध्ये ना जास्त फेटलं तरी मग ते थोडंसं मेस होतो.
तर एकदम हलक्या हाताने तुम्ही हे फक्त शुगर छान मेल्ट होईपर्यंत आणि थोडं फ्लफीनेस येईपर्यंत ह्याला फेटून घेणार आहोत आपण. आता हे छान असं ब्लेंड झालेलं आहे आणि यात शुगरसुद्धा छान मेल्ट झाली आहे. आता आपण आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेऊया. तर आता ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये इथे मी अप्रॉक्स 1 कपच्या हिशोबाने मैदा घेतला. तो आपण छान हे करून घेणार आहोत, कारण ह्याचे लम्स होऊ नये म्हणून ह्याला थोडं चाळून घ्यावं लागतं. नेक्स्ट यात आपण घालतो कोको पावडर. आता 1 कप मैद्याच्या ह्याच्यासाठी मी 3 to 4 टीस्पून कोको पावडर यूज करते. तुम्ही तुमची जी मैद्याची क्वांटिटी घ्याल त्या हिशोबाने ते ॲडजस्ट करू शकता. देन यात ॲड करायचं आहे थोडंसं सॉल्ट बिकॉज ते मग नंतर सगळं हे शुगर वगैरेला बॅलन्स करतं. तर त्यासाठी तुम्ही क्वांटिटीच्या हिशोबाने सॉल्ट ॲडजस्ट करा. आता आपले हे ड्राय इन्ग्रेडियंट्स छान रेडी आहेत. आता ह्यात मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातला नाही आहे बिकॉज इफ आपल्याला ब्राउनीला केकी स्ट्रक्चर द्यायचा असेल, केकसारखा फुगलेली हवी असेल तर आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालू शकतो. पण आता हे जे सगळे वेट इन्ग्रेडियंट्स आणि ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे. त्यात मी थोडंसं मिल्क ॲड केलं बिकॉज ते एकदमच थिक झालं होतं. हे पूर्ण बॅटर जे चॉकलेटचं आपण बनवलं आहे ना गनाश, छान ॲड करून घ्यायचं पूर्ण बनायच्यात. जे आपण सीव करून घेतले ते ॲड करते. तर हे छान मिक्स करून घ्यायचं. याचं टेक्स्चर आहे ना थोडंसं थिकच ठेवणार आहोत आपण. इफ रिक्वायर्ड थोडंसं मिल्क वगैरे ॲड करू शकता तुम्ही. बट जितकं थिक टेक्स्चर ठेवणार तितकी ब्राउनी एकदम मस्त बनते. छान असं फेटून घ्यायचं. आता ही एकदम थोडी थिक झाली आहे तर यात थोडंसं मिल्क ॲड करूया. आता तुम्ही बघू शकता किती मस्त असं सिल्की स्मूथ आणि शायनी टेक्स्चर आलं आहे आपल्या बॅटरला. आता ह्याचे जे मी इन्ग्रेडियंट्स यूज केले आहेत ना त्याचं मी क्वांटिटी जी आहे, मेजरमेंट्स जे आहेत ते बाजूला इन्ग्रेडियंट लिस्ट ॲड करेन, त्यामध्ये मी मेन्शन करणार आहे. तर ते सुद्धा नक्की चेक करा. त्यात ॲड करून घेऊया. हे स्पॅच्युलाने बरं पडतं बिकॉज सगळं बॅटर प्रॉपर निघतं, नाही तर आतमध्ये चिकटून जातं ते वेस्टला. इव्हनली स्प्रेड केलं की ह्या चॉकलेटचे चंक्स टाकायचे. इथे मी विदाउट मिल्कच यूज करते बिकॉज माझ्याकडे तर सध्या तेच अवेलेबल होतं. तुम्ही डार्क चॉकलेट किंवा दुसरं कोणतेही तुमच्या चॉईसचे चॉकलेट्स यूज करू शकता. आता हे जे रिमेनिंग बॅटर आहे ते ॲड करून घ्यायचं वरून.
आता हे जे आहे ना हे छान 8 to 10 टाइम्स स्टार्ट करून घ्यायचं. याने काय होणार, आतले सगळे एअर बबल्स जे आहेत ते रिमूव्ह होतील, म्हणजे ती ब्राउनी फुलणार नाही. कारण आपल्याला फजी हवी आहे, सो त्यासाठी हे एअर बबल्स रिमूव्ह करायला एक 10 to 12 टाइम्स स्टार्ट करून घ्यायचं. आता हे ओव्हन मी 10 मिनिट्स प्रीहीट करून घेतलेलं आहे. आता आपली जी ब्राउनी आहे ती आपण ह्यात ठेवूया. याचा अप्रॉक्स 20 to 25 मिनिट्स आपल्याला बेक करायचे. सर्वात पहिलं म्हणजे प्रॉब्लेम काय होतो की काही लोकांकडे ओव्हन असतो, काहींकडे नसतो. तर ओव्हनमध्ये तर आपल्याला बेसिक सगळ्यांना माहिती आहे की 180 डिग्रीवरती आपल्याला 10 मिनिट्स प्रीहीट करावं लागतं अँड देन आपण 25 मिनिट्स मॅक्झिमम बेक करून घेतो. ब्राउनी असो किंवा केक असो काही. तर ते जर आपण वेसलमध्ये करू तर तुम्हाला जर ते भांड्यात करायचं असेल तर तुम्ही कढई यूज करताय किंवा कुठलाही टोप यूज करताय, म्हणजे काहीही वेसल तुम्ही यूज करताय ज्यामध्ये तुम्ही बेक करणार आहात, तर ते वेसल एकदम ड्राय पहिलं प्रीहीट करायचं, ते सुद्धा 10 मिनिट्स मीडियम फ्लेमवर, लो टू मीडियम फ्लेममध्ये. आणि ते 10 मिनिट्स प्रीहीट करून झालं की मग तुम्ही तुमचा केक किंवा ब्राउनी त्यामध्ये बेक करू शकता. आणि जसं तुम्ही ओव्हनमध्ये 25 मिनिट्स आपण मॅक्झिमम पकडतो, तर इथे बेकिंग टाईम तुमचा थोडा वाढतो, लाईक 35 मिनिट्स to 40 मिनिट्स होतो. बट जसे आपण ओव्हनमध्ये बनवतो तशी सेम, काही फरक नाही, बट सेम प्रॉपर बेक होतं आपल्या नॉर्मल वेसलमध्ये सुद्धा. तर तुम्हाला इफ ओव्हन नसेल आणि बनवायची इच्छा असेल तर तुम्ही ते गॅसवरती किंवा आपल्या ह्याच्यावरती कुठल्याही नॉर्मल वेसलमध्ये सुद्धा बेक करू शकता. तर आफ्टर 20 मिनिट्स ही प्रॉपर बेक झालेली आहे. मी टूथपिकसुद्धा इन्सर्ट करून दाखवतो तुम्हाला. आता याला डिमोल्ड करायच्या आधी ह्याला कम्प्लिटली कूल डाऊन होऊ द्यायचं. म्हणजे 10 to 15 मिनिट्स आपण वेट करणार आहोत की हे कम्प्लिटली कूल डाऊन झालं की मग आपण ह्याला डिमोल्ड करूया. आता हे डिमोल्ड करून घेऊया, म्हणजे जास्त तरी आता हे चॉकलेट गनाश आहे माझ्याकडे, बघूया त्याने आपल्याला जे काय कोरीव काम करता आलं तर. लेट्स सी. वायपिंग बॅग नसल्यामुळे प्लीज जज करू नका. तर आपली जी ब्राउनी आहे ती रेडी आहे. तुम्हाला ह्याच्या आधीच्या क्लिपमध्ये ती दिसलंच. आता ह्याच्या आधीसुद्धा मी एक ओट्स ब्राउनीची रेसिपी शेअर केली होती, म्हणजे भरपूर आधी जेव्हा मी चॅनल स्टार्ट केली तेव्हा एकदम स्टार्टलाच आहे की माझी सेकंड काय थर्ड रेसिपी होती ओट्स ब्राउनीची. त्याचीसुद्धा लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तीसुद्धा नक्की जाऊन चेक करा. एकदम गिल्ट फ्री आहे, म्हणजे इफ तुम्ही डाईटवर वगैरे असाल तर तुम्ही एकदम विदाऊट टेन्शन गिल्ट फ्री ती ओट्स ब्राउनी खाऊ शकता.
तर त्या ब्राउनीची रेसिपीसुद्धा तुम्ही चेक नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मी दिलेली आहे. आणि ही सुद्धा रेसिपी फजी ब्राउनीची तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दॅट्स इट. बाय बाय.